हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज बाहेर जाण्यासाठी तयार झालो आहे, पण रोज स्टेशनला जाण्याचा कंटाळा आला आहे ना. मला आज पण भाजीपाला वगैरे सगळं घ्यायचंच आहे. तर कुठे जायचं रे? कंटाळा आला मला स्टेशनला जाऊन. तुला ब्लॉग करायचं आहे ना? अरे हां, मला ब्लॉग करायचा आहे. ते सेजनाथ त्यांनी बोलवलेलं आहे. हां. तर हां, मागे मी ब्लॉग केला होता सेजनाथमध्ये, तर त्यांनी पण बोलवलेलं. मग आज तिकडे जाऊया आपण. जाऊया आज, चालेल ना? त्यांचं सुरू झालं असेल ना वरचं सेक्शन. ते बोललेले तसंही की 15 दिवसात चालू होईल वगैरे. तर मग ठीक आहे, मग तिकडे जाऊया. चला मग, तयार तर आहोतच आम्ही, बाहेर निघतच होतो. म्हटलं चला ठीक आहे, मी तर रेडी आहे. आज हा असा नेकलेस घातला आहे मी गळ्यात. हा म्हणतो मंगळसूत्र नाही घातलं. मी म्हटलं हे काय मंगळसूत्र, एवढं अख्खं मंगळसूत्र माझ्यासोबत असताना मंगळसूत्राची काय गरज आहे ना. बरोबर की नाही? हां, बरोबर ना. चालेल, चला निघूया. आणि आता आम्ही आलेलो आहोत सेजनाथमध्ये. तर मागे मी सेजनाथमध्ये ब्लॉग केला होता, आणि हे जे फ्लोअर दिसतं आहे ना तुम्हाला, इकडचे हे सगळे आर्टिकल्स वगैरे, हे सगळे जे गिफ्टिंग आयटम्स जे आहेत ना, ते सगळे त्यांचे एंटर केल्या ठेवलेले आहेत. तर इकडचा मी ब्लॉग केलेला, तर हे फ्लोअर पूर्णपणे मी दाखवलं होतं. आता त्यांचं नवीन भांड्यांचं सेक्शन असं वर त्यांनी ओपन केलेलं आहे, तर त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं स्पेशली ब्लॉग करण्यासाठी. तर आज आपण भांड्यांचं सेक्शन एक्सप्लोर करूया. आता आपल्याला भांड्यांचं सेक्शन वरती झालेलं आहे, ते आपण आज ते एक्सप्लोर करूया. हे सगळं तर आपण एक्सप्लोर केलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये, त्याच्या सगळ्या वस्तू दाखवल्या होत्या. आता आपण वरती एक्सप्लोर करूया. इकडे भांड्यांचं सगळं सेक्शन झालेलं आहे. तर बघूया काय काय भांडी आली त्यांच्याकडून. तर मी सुद्धा एक्साइटेड आहे. सगळे आहेत ना. सगळे सोप ॲक्सेसरीज मसाला डब्बा पण छान आहे. असा वुडन बॉक्स पण आहे, मसाला डब्बा. आपण ह्या साईडनेच बघत जाऊया. इथे पण आहे अशी स्क्वेअरमध्ये मसाले डब्बी. मोठ्या वाट्या. 1,500 आहे. मेकर्स पण आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये, तर राऊंडमध्ये पण आहेत. आणि हे आपलं बटर किपर. डबे पण छान शेपमध्ये आहेत ना. क्यूट आहे. 305 पण वजनदार आहे. असं ट्रान्सपरंट झाकण आहे त्याला, पण डब्याचा शेप बघा किती क्यूट आहे. असं तूप वगैरे लोणचं ठेवायला छान आहे. इथे हे असे लॉकवाले आहेत, लेक लॉकवाले स्टीलमध्ये. बघा छान आहे ना. हो. आणि ह्याच्यामध्येच ठोक्याचे पण आहेत. ह्याच्यामध्येच ठोक्याचे पण आहेत असे लॉकमध्ये. हा डबा 595चा आहे. एवढी साईज आहे बघा, हाता एवढी आहे माझ्या. 595चा आहे. छान आहे ना. हे मस्त आहे. हे आपल्याकडे आहे बघा दुधाला. 485चं आहे. छान आहे, पण हे ट्रायप्लायचं आहे. बॉटम चांगला जाड आहे, मजबूत आहे. छान आहे. त्याच्यात मोठी साईज पण आहे, आणि छोटी साईज पण आहे. मोठी साईज 600ची आहे. 750चं 650ला. थोडासा चहा करायचा.
हनीकूम ट्रायप्लायच्या कढई आहे मोठी लीड आहे विथ लीड ही ट्रायप्लायची कढई आहे. ही आहे 2940 म्हणजे 3000ला आहे. 3000 मोठी आहे पण मस्त ट्रायप्लायची आहे. हे पण छान आहेत ना सेट कढाई सेट आहे. पण छान आहे ना सुंदर आहे. हे कितीच आहे 1585 जस्ट टाईपची छोट्या छोट्या हंडीज आहे. ही 619ला हंडी ठोक्याची आहे. त्याच्यात पण वेगवेगळे शेप्स आहेत बघा छान छान शेप आहे. सगळी नॉनस्टिकची भांडी आहेत. पॅन्स वगैरे पॅन्स अँड पॉट्स ट्रायप्लायचे ते सगळे छोटे छोटे पॅन पण आहेत ट्रायप्लायचे आहेत ते 1830. इथे ही कढई पण किती सुंदर आहे मोठी आहे आणि अशी ठोक्याची आहे. अशी खूप जड आहे खूप जास्त जड आहे. त्याच्यात पण साईजेस आहे. थोडी त्याच्या आतली साईज आहे. ह्या विदाउट ठोक्याच्या आहेत त्याच्यामध्येच. हे अप्प्यांचं भांड आहे विथ लीड. त्याला काचेची लीड आहे कास्ट आयर्नचं. हे सगळे कुकर्स वेगवेगळ्या स्टाईलचे. असा धसका कुकर बघायला पाहिजे. 2975 म्हणजे 3000च असतं. कुकरमध्ये पण ठोक्याचे आहेत. ठोक्याचे आहेत कुकरमध्ये पण. आणि हे आपण घेतलेली JBLचा डब्बी पण ही मोठी साईज आहे. आपली थोडी एक साईज लहान आहे 5 किलोचे वगैरे आहेत. आणि हे 10 किलो आणि मला वाटतं 15 किलो वगैरे असतील. कॅसरोल आणि आतून स्टील आहे त्याला. बाहेरून वूड आहे आणि आतून स्टील आहे. छान वाटतं ना हे. छान आहे ना डिझाईनचा. हा कॉफी लेट होणार असेल तुला तर असं दाखवून ठेवायला. हाका मारायला नको तुला. 390 छान आहे ना पण. त्याच्यामध्ये असे कलरवाले पण आहेत थोडे छोटे. सिग्नोरा वेअरचे काय काय सिग्नोरा वेअरचे आहेत. ते असं सिपर टाईप आहे त्याला. असं गॅप येतं आणि मग ते आहे सिपर टाईप आहे. ॲज अ सिपर पण यूज करू शकतो किंवा असं. लाइट वेट है हे ऑइल कॅनिस्टर्स आहेत तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ही केटल वगैरे क्यूट आहे. मला वाटतं गॅसवर पण ठेवू शकतो का स्टीलची. 1195 1195 म्हणजे वाहतुकीची गाडी ठेवू शकतो. छान आहे ना केटल. तर इथे सैजनाथ स्टोअरमध्ये छोटी मोठी तांब्याची पितळेची मेलामाईनची काचेची सिरॅमिकची अशी नानाविध प्रकारची भांडी आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते इकडे मिळणार आहे. चमच्यांचे सेट बघा ह्याच्यात पण मायक्रो प्लेटिंगचे वगैरे पण मिळतात तुम्हाला. काचेची पण एवढी सारी व्हरायटी आहे. गिफ्टिंग आर्टिकल्स म्हणा तर एवढे सारे गिफ्ट देण्यासाठी तर इथे खूप छान छान आयटम्स आहेत. आता हे पाण्याची भांडीच
बघा केवढी आहेत. पूर्वी तर भांड्यांचे एवढे प्रकारही नव्हते, तसे आता नवीन नवीन काही ना काहीतरी मार्केटमध्ये येतच असतं. नेहमी तुम्ही बघाल 3-4 महिन्यांनी नवीन नवीन मार्केटमध्ये काहीतरी ना काहीतरी येतच असतं. तर असं ज्यांना आवड आहे, काही काही चेंज करायला आवडतं, तर ते नक्कीच त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरेल हे दुकान म्हणजे. कारण का एवढं मोठं शॉप आहे, 3 फ्लोअरचं शॉप आहे आणि एवढ्या प्रकारची भांडी आणि क्रॉकरी यांच्याकडे आहेत ना की काय विचारायची सोय नाही. तर भरपूर व्हरायटी आहे, जितकं बघाल तितकं कमी आहे. मी जेवढं दाखवते ते सुद्धा कमीच आहे. एवढं सारं मी दाखवलं आहे, पण तरी मी ह्या दुकानातलं म्हणजे मला वाटतं अर्धंसुद्धा दाखवलेलं नाही आहे, अर्धा मालसुद्धा दाखवलेला नाही आहे. म्हणजे एवढी सारी व्हरायटी त्यांच्याकडे आहे दुकानामध्ये. तर तुम्ही प्रत्यक्षात याल आणि बघाल आणि प्राईस वगैरे तुम्ही बाकीच्या दुकानांमध्ये वगैरे कम्पेअर करून बघाल ना तर खूप रिझनेबल रेट आहेत. आणि तसेही त्यांच्याकडे 10% 20% डिस्काउंटसुद्धा आहेत. म्हणजे जी काही त्यांची MRP आहे त्याच्यावर ते डिस्काउंटसुद्धा देत आहेत. तर भरपूर सारी व्हरायटी आहे, तुम्ही बघूच शकता. म्हणून मी हे इथे क्लिप जरा फास्ट फॉरवर्डच केली आहे, कारण का जितकं दाखवीन तितकं कमीच आहे. एवढं मोठं शॉप आहे हे. तर खूप व्हरायटी आहे, भरपूर व्हरायटी आहे. गिफ्टिंगसाठी तर अगदीच मस्त आहे हे शॉप. मस्त आहे ना, त्याच्यात असं मस्त फालुदा बनवून खायचं. 820 ठीक आहे. 350चं आहे. आईस्क्रीम खायला आईस्क्रीम कप किती सुंदर आहे. पण ते मला वाटतं सेट असेल, सिंगल नसणार. सिंगल आहे. सिंगल आहे हो ना, ह्याचं सेट पण छान आहे. हा बघ सिंगल आहे हा सेट पण त्याचं, म्हणजे कप अँड सॉसर मस्त वाटतं ना. सगळंच आवडतं, सगळंच घ्यावं असं वाटतंय ना. आवडलं ते सगळंच आवडतं. कसं आहे ते ज्यात तर किती केजी लिटर आहे ना इथे लिटर 3.6 लिटर 3.6 लिटर. हे पण स्टोरेजसाठी छान आहे ना. असा ठेवायचा. बघा इथे लिहिलं आहे 3.6 लिटर. फक्त आपल्या खणामध्ये ते मावेल आफ्टर ते बघायला डिस्काउंट लागेल. हा आफ्टर डिस्काउंट 480 595 480 480 ला. ओके, ते सगळ्याच्यावर डिस्काउंट आहे तुमच्या? हो, आमचा लाईफ टाइम डिस्काउंट आहे फॉर एव्हर. किती पर्सेंट? वेगळे वेगळे 10%, 15%, 20%. 10%. कुठची कंपनी किती देते तेवढं डिस्काउंट. तेवढं डिस्काउंट तुम्ही देता. ओके, म्हणजे ग्राहकाला पुरा सपोर्ट आहे. हां 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 असं नाही, आपला लाईफ टाइम डिस्काउंट आहे विदाउट आस्किंग फॉर एव्हर. हां हां. आणि ते स्टीलच्या भांड्यांवर त्याच्यावर सगळ्यावर एंटायर शॉप डिस्काउंट. अच्छा, सगळ्यावर आहे. हो, ऑल अँड सोल. आपण होलसेल वाला ना, रिटेल वाला सारखा नाही मला वाटतं. ग्लास मरून छान आहे. स्टोरेजसाठी मला घ्यायच्या होत्या भांड्या. बघू. आणि ह्या स्टॅकेबल आहेत, म्हणजे त्याचे हे कसे आहेत ना, स्टॅकेबल आहेत, एकावर एक राहतील असे आहेत. बरोबर. मला ना इडलीचं कुकर पण बघायचं आहे. म्हणजे माझा काय झालं, इडलीचं कुकरच फाटला. आता मला इथे दिसतात तसे, त्याच्यामधलं हे केवढं हेवी. हो, हे छान आहे ना, पण हे जास्त मोठं आहे वाटतं. म्हणजे फक्त असं आहे, आपण त्याच्यामध्ये इडलीचं स्टँड वगैरे ठेवू शकतो. आणि माझ्याकडे ना इडलीचे स्टँड आहेत, आणि असं माझं भांडं होतं ना, तेच कट गेलं आणि त्याच्यातून पाणी लीक व्हायला लागलं. हा इडली कुकर आहे, छान आहे. मला असंच हवं होतं.
हा 620चा आहे, मोठा आहे एकदम. ह्याच्यापेक्षा थोडा छोटा बघूया आपण आपल्याला ना. हा छान आहे. त्यांना विचारते ना मी जरा. ही 2 भांडी परफेक्ट वाटतात मला, तर आता विचारून घेते, कारण का ह्याच्यामध्ये ग्लास लीड आहे आणि ह्याला असं स्टीलची लीड आहे. तर आता बघूया कुठलं घेऊया ते. माझ्याकडे ऑलरेडी इडलीची भांडी आहेत ना, ते सगळं स्टँड. मला 2 मिनिट तिकडे सांगा ना जरा. हां, हा जो ग्लास लीड मध्ये आहे ना, हा तर त्याच्यामध्ये ते सगळं इडलीचं वगैरे त्याच्या सकटच येणार. हो येणार ना. खाली डबा पाहिजे तर खाली येणार आणि हा भरलेला आहे त्याच्या बरोबर आहे. हा त्याच्या बरोबर सेट आहे, म्हणजे इडली, ढोकला, पात्रा, मोदक, मोमोज, मुठिया सगळे बनवू शकतात बघा. हे सर्व सेट आहे संपूर्ण. इंडक्शन सगळे करू शकतो. ह्याच्यामध्ये कुक पण करू शकतो का? हो कुक अँड सर्व. हो ना, कुक अँड सर्व चांगली वस्तू, एकदम सॉलिड स्टील आहे. हे तुम्हाला इडली, ढोकला, पात्रा, मोदक, मोमोज, मुठिया सगळे. मला जरा नीट दाखवता का हे त्याचं? गुजराती डिशेस आणि साऊथ इंडियन डिशेस सगळे करू शकतात बघा. हे बघा, ह्याच्यात अशी व्हेरायटी. बॉटम चांगलं ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात कुकिंग सुद्धा करू शकते मी, है ना. हे बघा, एखादा पुलाव वगैरे पण करता हे बघा आहे ना. हे असा खोलायचा. हो, ते झालंच. आणि सगळ्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काय काय प्लेट आहे तो दाखवतो बघा. हा इडलीची 2 प्लेट आहे, बघितला का? इडलीची 2 प्लेट. हा स्टीमर आहे. स्टीमर आहे. काय पण भाज्या किंवा पात्रा. हा स्टीमर. हा तुम्हाला ढोकला, पात्रा, मुठिया. हा बघा, हा 2 पात्राची इडलीची जास्त आहे. 2 स्टीमर आहे आणि 4 इडली आहे. 4 इडली आहे, 2 स्टीमर आहे. हे ढोकळाच आहे, ते पण व्हेरायटी आहे. हे संपूर्ण 10-15 व्हेरायटी आपल्याकडे. ह्याच्यात काय तुम्हाला सर्व प्रकारचे सगळे स्टीम डिशेस करू शकतात. बरोबर. आणि तुम्हाला किती काय बनवायचं आहे तो हिसाब. जशी फॅमिली आहे आपली त्याप्रमाणे आपण हे घेऊ शकतो. लहान मोठासाठी मोठी म्हणजे मोठं आहे. म्हणजे जास्त तुम्हाला इडलीचे प्लेट ठेवायचे तर जास्त प्लेट ठेवून परत करू शकतो. तसं त्याप्रमाणे सगळ्या व्हरायटीमध्ये, म्हणजे खूप सारे प्रकार आहेत त्यांच्याकडे कुकरमध्ये, इडली कुकरमध्ये. हे बघा, खूप वेगळं. हे एकदम ट्रॅडिशनल आपला असतो ना, साऊथ इंडियन स्टाईल. साऊथ इंडियन स्टाईल. तसं आहे हा. याच्यात सगळे प्लेट सगळे एकदम मोठा आहे हा. छान आहे. भरपूर इडल्या, म्हणजे एकाच वेळी 7 आणि 21 इडली बनतो. भरपूर मोठा आहे. आपल्याला एवढा बाज झाला. हा सेरामिक हांडी आहे. हे रेट सांगतो. याच्यात माझ्याकडे 4 साईज आहे. ई, स्मॉल, मीडियम ने लार्ज असा आहे. मिनी. हे बघा, याचा प्राइस तुम्हाला सांगतो. हा 1200 डिस्काउंट करून 960 रुपये. 960. आणि हा पण सांगतो तुम्हाला. छान आहे ना, क्यूट. हा तुम्हाला 1700 आहे, डिस्काउंट करून 1360. 1360. ओके, छान. आणि हा सगळंच घ्यावं असं वाटतं. हा 1900 आहे, 1520 मध्ये भेटेल. 1520. 1500 आणि तो 1300 म्हणालात ना. 1360. 1300. आणि हा नको, एवढा मोठा नकोच मला. ह्याचेच दोघांचे रेट. हा 2100 1680. 1680. हो. म्हणजे तुम्ही सगळे दम पुलाव, बिर्याणी पुलाव, व्हेज पुलाव सगळे करू शकता. याच्यात एकदम हाय क्वालिटी प्युअर सिरामिक आहे. कुक अँड सर्व. मायक्रोवेव्ह मध्ये पण चालतो, गॅसवर पण चालतो असं आहे. हे छान आहे रे, बेस्ट आहे. सुंदर आहे. वॉटर डिस्पेन्सर.
तर मला हे खूप आवडलेलं, पण मी यावेळेस हे स्किप करते, बघू नेक्स्ट टाईम घेईन. कारण का आता मी 2 वस्तू घेतल्या आहेत, ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते, कारण का आता त्या तिकडे काउंटरवर ठेवल्या आहेत. तर असं सगळं आहे. आणि एक गिफ्ट आयटम पण घेतला आहे मी, हा असा, कारण ते एक वास्तुशांत आहे, तिथे जायचं आहे मला, तर त्याच्यासाठी मी हा एक गिफ्ट आयटम घेतलेला आहे. तर ते छान आहे ना. चलो बाय. फ्लॉवर्स पण आहेत छानसे. छान आहे ना. लिलीज माझ्या आवडत्या लिलीज. हे पण सुंदर आहे, क्यूट आहे. चला, तर मी किती वेळा चला चला म्हणते आणि परत इथे काही ना काही दिसतंय आणि थांबते. तर शॉप बघा खूप मोठं आहे यांचं. तर मला असं विंडो शॉपिंग करायला नेहमीच आवडतं. ते मी केलेलं आहे. बघून निदान नेत्रसुख तरी घेता येतं. छान वाटतं बघून, असे वेगवेगळे प्रकार येत असतात आणि त्याच्यातून काहीतरी क्यूटचं आपल्याला एखादी वस्तू घेता येते. तर ते घेऊन सगळं आम्ही निघालो. घरी येता येता वाटेत हे बहाव्याचं सुंदरसं झाड दिसलं आणि इतकं छान फुललं आहे ना ते. आता ह्या सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये हे झाड फुलतं आणि मला इतकं जास्त ह्याची फुलं आवडतात ना, खूप जास्त. म्हणजे माझं सगळ्यात आवडतं फूल म्हणाल ना तर हे बहाव्याचं आहे. म्हणजे दिसायला इतकं सुंदर दिसतं, त्याचा वास वगैरे इतका नाही आहे, पण सुंदर दिसतं झाड. बघा कसं पूर्ण फुलांनी भरलेलं आहे. इतकं छान बहर येतो ना या झाडाला, म्हणजे मला अगदी फेरीटेलमध्ये गेल्यासारखं वाटतं या झाडाकडे बघितल्यानंतर. त्यामुळे आम्ही रोडला अगदी साईडला गाडी लावली आणि मी बघत राहिली त्या झाडाकडे थोडा वेळ. इतकं छान वाटतं ना, मन अगदी सुखावून जातं अशी फुलं बघितल्यानंतर. तर जागोजागी अशी झाडं वगैरे लावली गेली पाहिजेत ना, आणि विशेषतः फुलझाडं, फळझाडं. किती छान वाटतं बघा. तर आत्ताच आम्ही सैजनाथमधून घरी आलो आणि तिथून काय घेतलं ते आता मी तुमच्यासोबत शेअर करते. काय आणलं ते दाखवते. पहिले तर आणलेला आहे हा इडली कुकर. तर हा असा इडली कुकर घेतलेला आहे मी. तर माझ्याकडे सेम असाच होता आणि तो काय ना खूप जुना झालेला. म्हणजे ॲक्च्युली तो माझ्या आईचा होता, आईच्या संसारातला होता. तर तो ना फाटला थोडासा आणि तिथून लीक व्हायला लागला, म्हणून मग तो डिस्कार्ड करून टाकला. आणि मग तसाच हा दुसरा आणलाय, कारण का हा खूप बरा पडतो. काही असं बॉईल करायचं असेल, गरम उरलेलं जेवण जरी गरम करायचं असेल, म्हणजे तुम्हाला ओव्हन नसेल लावायचा, हे ऑलरेडी असेल यूजमध्ये, तर ह्याच्यात गरमसुद्धा करू शकतो. इडली, ढोकळा, पुन्हा आपल्या अळूवड्या, कोथिंबीर वड्या, सगळं काही ह्याच्यामध्ये होतं. आणि माझ्याकडे ना ह्याचे सगळे स्टँड वगैरे आहेत, त्यामुळे मग मी हाच घेतला आहे. तर हा मला पडला आहे, तर हा मला 550 रुपयाला मिळाला आहे. आणि 550वर परत 10% डिस्काउंट करून मिळालं आहे मला. तर चांगला मिळाला हा कुकर. आणि चांगल्यातलं स्टील आहे, चांगला जड आहे. खूप जास्त जड वगैरे असं ट्रायप्लाय वगैरे तसं काही नाही आहे. स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे, पण चांगलं जड आणि मजबूत स्टील आहे. आणि परत मी घेतले आहेत हे स्पून्स. तर हे पण मला खूप जास्त आवडले. आपण खोलूनच दाखवते तुम्हाला. तर हे असे 6 स्पून आहेत याच्यामध्ये. आणि डिझाईन बघा इतकं सुंदर आहे त्याचं, खूप छान आहे. आता ॲक्च्युली ना आमचं एक लाईटच गेला आहे, माझं सिलिंगचा ना एक लाईट गेला आहे. हे रोप लाईट लावलं आहे, त्याच्यात गोल्डन लाईट आहे. हा चालू आहे आणि इकडचा ना गेला आहे. त्यामुळे मग जरा दिसायला थोडा अंधार पडतोय ना, पण ठीक आहे, तरी तुम्हाला दिसतच असेल. असे छानसे डिझाईन आहे त्याच्यावर. आणि हे सगळं ना मायक्रो प्लेटिंग आहे, त्याच्यामुळे हा कलर बिलकुल जाणार नाही. गोल्डन आणि सिल्वर जो आहे ना, आणि डिझाईन जे आहे त्याच्यावरचं, त्याचा स्पूनचा शेप पण खूप छान आहे. त्यामुळे मग हे स्पून घेतलेत. तर हे असे 6 स्पून आलेले आहेत, त्याच्यामध्ये 6 स्पून आहेत. तो 6 स्पूनचा सेट घेतला आहे, तो मला पडलेला आहे 315 रुपयाचा आहे.
आणि त्याच्यावर पण 10% डिस्काउंट आहे. तर त्यांच्याकडे ना सगळ्या गोष्टींवर 10%, 15%, 20% असं डिस्काउंट आहे. त्यामुळे मग याच्यावर पण मला डिस्काउंट मिळालेला आहे. आणि एक सगळ्यात सुंदर वस्तू मी घेतलेली आहे ती आहे ह्या बॉक्समध्ये, ती मी तुम्हाला काढून दाखवते. तर मला खूप जास्त आवडलं हे. हर्षदनी छोटी घेतलंच माझ्यासाठी. हर्षद बाहेर थांबलाय, जरा बोलतोय कोणाशी तरी, तर तो येईपर्यंत म्हटलं मी शूट करून टाकते तोपर्यंत आणि आउट्रो पण करून टाकते ब्लॉगचा. तर ही मला वस्तू खूप जास्त आवडली. तर मी म्हणते, मी नेहमी माझ्या ब्लॉग्समध्ये म्हणतच असते ना की आपण स्वतःला सुद्धा खूप चांगलं ट्रीट करायला पाहिजे, आपलं आपणच. तर आपण दुसऱ्यांना, आपल्या आलेल्या गेलेल्यांना, पाहुण्यांना चांगलं ट्रीट करतोच, तर तसंच आपण स्वतःला सुद्धा चांगलं ट्रीट केलं पाहिजे अधूनमधून. तर हे माझं नेहमीच म्हणणं असतं आणि त्याप्रमाणे मी करतही असते. त्यामुळे मग चांगली चांगली क्रॉकरी वगैरे असं घरात काय काय घेत असते, कारण मला ते सगळं खूप जास्त आवडतं. तर तसंच हे एक मी वॉटर डिस्पेन्सर घेतलेलं आहे. तर कसं आहे ते मी तुम्हाला खोलून दाखवते. हे त्याचं झाकण. आणि हे आहे वॉटर डिस्पेन्सर. खूप छान आहे बघा, मस्त आहे. मला शेपच इतका जास्त आवडला, त्यामुळे मग घेतलं. मी आता इथे डायनिंग टेबलवरच ठेवणार आहे त्याला. तर आता सध्या तरी मी हे असं ठेवलेलं आहे. खूप छान दिसतंय ना. तर हे ऍज अ वॉटर डिस्पेन्सर पण यूज करू शकतो, किंवा ह्याच्यामध्ये आपण डिटॉक्स वॉटर बनवून ठेवू शकतो, किंवा आपण एखादं फ्रूट पंच वगैरे, काही पार्टी वगैरे असेल घरात छोटीशी, तर आपण फ्रूट पंच वगैरे करून ठेवू शकतो. तर छान आहे ना. मला खूप जास्त डिझाईन आवडलं ह्याचं, म्हणून मग घेतलं. आणि त्याला नळ आहे आणि ह्याच्या पुढे मी बघितलं ग्लास ठेवून, तर व्यवस्थित राहतं इकडे ग्लास, आणि हाईट पण परफेक्ट आहे त्याची, म्हणजे बऱ्यापैकी मोठं ग्लास राहतं त्याच्या खाली. तर हे असं आहे वॉटर डिस्पेन्सर. त्याचं झाकण पण किती क्यूट आहे ना, खूप क्यूट आहे. हे पूर्ण काचेचं आहे. हे पूर्ण काचेचं आहे. त्याचं डिझाईन वगैरे मला खूप आवडला. हा स्टँड आवडला, परत नळ आहे त्याला, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर असं होतं माझं आजचं शॉपिंग. तर तुम्हाला सेजनाथ मधलं भांडी वगैरे कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा आजचा हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.